डान्स बार प्रकरणावरून योगेश कदम अडचणीत आलेत। आपल्याकडून कुठलंही चुकीचं काम झालेलं नाही असं कदम म्हणतात। तर योगेश हा एकनाथ शिंदे तुझ्या पाठीशी आहे असं एकनाथ शिंदेंनी म्हटले। प्रत्येक अनैतिक कामामागे एकनाथ शिंदे असतात असं त्यानंतर संजय राऊतांनी म्हटले। आज रामनाथ भाईंचा मी मुलगा आहे आणि मी देखील पुन्हा एकदा ठणकावून सांगतोय की माझ्या देखील कारकिर्दीमध्ये योगेश कदमवरती का डाग लागल्याचं एकही काम करणार नाही, कधी माझ्याकडून हातून झालेलं नाही, या ठणकावून सांगतो। या असे आरोप करण्यावर आम्ही कधी भीक घातलेली आणि घालणार देखील नाही। अशा आरोपांना आम्ही कधी भीक घालत नाही। मला विश्वास आहे, माझ्या कामावरती मला विश्वास आहे आणि मला विश्वास आहे, माझ्या नेत्यांचा माझ्यावरती विश्वास आहे। माझ्याकडनं चुकीचं काम झालेलं नाही आणि भविष्यात कधी होणार देखील नाही, माझा ठामपणे माझा विश्वास आहे। योगेश्वर खोटे नाटे और योगेश हा काम करणारा कार्यकर्ता आहे। या ठिकाणी खेडचा विकास करणारा कार्यकर्ता आहे। एक आदर्श आमदार म्हणून तुम्हाला योगेश आपल्याला आमदार म्हणून मिळालेला आहे। दरोडेखोर जर दुसऱ्याला चोर म्हणायला लागले तर कसं व्हायचं? कफन चोर, डांबर चोर, खिचडी चोर, मिठीतला गाळ चोर, अशी किती लोक आहेत। मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे काय? तुझा बाप दिल्लीत बसलाय ना इथे, अमित शहा, तो ठरवेल। तुम्ही कोण ठरवणार? अमित शहा ठरवणार काय ते, एकनाथ शिंदे नाही ठरवणार, अजित पवार नाही ठरवणार। 4 मंत्र्यांना जावं लागणार। योगेश कदमांचं काय होत आहे, कोकाटेचं काय होत आहे, संजय सिरसाटचं काय होत आहे, कळेल ना तुम्हाला उद्या।